नमस्कार. यशोज्ञान फाउंडेशन हिंगणघाट द्वारा संचालित विवेकानंद अभ्यासिका व सक्सेस गायडन्स पॉईंटच्या या स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अनेक विषयाच्या व्हिडिओनंतर आज आपण एक नवीन विषय घेऊन येतो आहे. सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला या सक्सेस गायडन्स पॉईंटचा यशोज्ञान फाउंडेशनचा एक रिझल्ट दिसतो आहे. मोठ्या प्रमाणात क्रांती स्पर्धा परीक्षेचे आहेत. आज पण जवळपास 1000च्या वर विद्यार्थी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पदावर सरकारी नोकरी लागलेले आहेत. अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा सरकारी नोकरी लागायचं आहे. यासाठी आमचं मार्गदर्शन सोबत तुमचे प्रयत्न इक्वल्स टू सक्सेस. तर आज आपण या स्पर्धा परीक्षेतील एका महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करणार आहोत. तो आहे UPSC आणि MPSCचा महत्त्वाचा विषय. UPSC प्री आणि MPSC प्री 80 प्रश्न म्हणजे 200 मार्काचा एक पेपर असतो 400 पैकी, आणि त्या पेपरचं नाव आहे CSAT. सोबतच हा विषय कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाअंतर्गत म्हणजे विद्यापीठाअंतर्गत जे प्रशासकीय सेवा महाविद्यालय आहेत, BA सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यासक्रम ज्या महाविद्यालयाला आहेत त्या महाविद्यालयामध्ये CSAT हा या वर्षीपासून म्हणजे 2024 पासून हा एक विषय सुरू झाला आहे. म्हणजेच UPSCची तयारी करण्यासाठी पोरांना 12वी नंतरच हा विषय अभ्यासक्रमात पदवीच्या अभ्यासक्रमात टाकलेला आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा हा CSAT फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या. तर आज आपण सुरुवात करूया CSAT. CSATचं फुल फॉर्म सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट त्यातला आहे रिझनिंग. मग रिझनिंग मधला पहिलाच टॉपिक आणि फार महत्त्वाचा आणि फार सोपा टॉपिक आहे, आणि त्या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो आदान प्रदान, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इनपुट आउटपुट. त्यातला प्रकार पहिला म्हणजे टाईप 1 आपण पाहतोय. चला बघा सुरुवात करूया टाईप 1ला. बघा चला समजून घ्या सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे फोकस एकदम कॉन्सन्ट्रेट होऊन हा घटक समजून घ्या. खूप सोपा घटक असतो टाईप 1 प्रकार पहिला. प्रकार पहिला ज्याला आपण आदान प्रदान इनपुट आउटपुट म्हणतो. प्रकार पहिला आहे फक्त संख्या, ओनली नंबर्स, म्हणजे फक्त नंबरचा विचार करून हा घटक आपल्याला पाहायचा आहे. मग आता नंबरचा विचार करून कशा प्रकारे आहेत. दिसायला हा प्रश्न फार मोठा दिसतो, हा एवढा मोठा लंबा लचक दिसतोय, परंतु मित्रांनो जेवढं मोठं असते तेवढं ते सोपं असते. प्रश्न जरी किती मोठा दिसत असेल पण फार सोपा आहे मित्रांनो करण्यासाठी. बघा कशा प्रकारे करायचा. इथे काय म्हटलेलं आहे, खूप शांतपणे माहिती वाचायची. वाचू आपण. पुढे एक इनपुट देण्यात आलेले असून त्याखाली त्याचे एका विशिष्ट प्रकारे व्यवस्थापन देण्यात आलेले आहेत. ते लॉजिक हा फार महत्त्वाचा शब्द आहे मित्रांनो. काय शब्द आहेत? लॉजिक. ठीक आहे, ओके. ते लॉजिक ओळखून, ते लॉजिक आपल्याला ओळखायचं आहे. बघा लक्षात घ्या. ते लॉजिक ओळखून, आता ते लॉजिक ओळखायचं आहे. काय लॉजिक दिलाय तर चला आपण पाहू. आपण ते लॉजिक, ओके चला पहा. ठीक आहे, मग लॉजिक काय म्हणतं बघा समजून घ्या. आता लॉजिक हा शब्द फार महत्त्वाचा आहे. लॉजिक, ते लॉजिक ओळखून, मग याच्यात काय लॉजिक दिलेलं आहे ते पाहू आपण. चला एक एक सुरुवात करू आपण. बघा लक्षात घ्या. मग याच्यामध्ये मग आता वाचू. इनपुट, ते लॉजिक ओळखून त्याखाली विचारलेल्या इनपुटचे त्याचप्रमाणे व्यवस्थापन करा. ज्याप्रमाणे दिलं त्याचप्रमाणे व्यवस्थापन करायचं. इथे एक इनपुट दिला आहे. इनपुटमध्ये काय दिलं आहे? 85, 16, 36, 4, 19, 97, 63, 9. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की नंबर हे याला काही ऑर्डर नाही आहेत. काही कोणत्याच ऑर्डरने दिले आहेत. 85 मोठा नंबर घेतला, नंतर छोटा 16, असे वेगवेगळ्या ऑर्डरनी म्हणजेच तो असे अस्ताव्यस्त नंबर त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्याला आपल्याला एक सिक्वेन्सनी लावायचा आहे आणि सिक्वेन्सनी लावून पण दाखवलेलं आहे, परंतु स्टेप वाईज दाखवले आहेत. स्टेप 1 मध्ये 97 पहिले घेतले, 85, 16. आता स्टेप 1, स्टेप 2, तुम्ही हा किती स्टेप पाहत बसून तरी तुमचं लॉजिक लागणार नाही. लॉजिक जर ओळखायचं असेल, आता एक रामबाण उपाय आहेत ते समजून घ्या मित्रांनो. बघा लक्षात घ्या. लॉजिक जर ओळखायचं असेल, काही नाही एकदम सोपी पद्धत आहेत. एकदम शेवटची स्टेप पाहायची त्याचीवाली. शेवटची स्टेप कोणती आहे? स्टेप 5. स्टेप 5 पाहिल्यानंतर तुमच्या लॉजिकच लक्षात येऊन जाते की काय लॉजिक आहेत. ठीक आहे, ओके. मग स्टेप 5 पाहू आपण. स्टेप 5 मध्ये काय काय दिलं आहे? स्टेप 5 मध्ये पहिले दिलं आहे 97. पहिले काय दिलं आहे? 97. 97 नंतर घेतलं 85. 85 नंतर घेतलंय 63. ठीक आहे, ओके. पहिले काय घेतलंय? 97 म्हणजे 97. 97 नंतर घेतलेले आहेत, पहिले घेतलेत 97. शेवटची स्टेप पाहतोय लॉजिक ओळखण्यासाठी. 97 नंतर घेतल्यात 85. 85 नंतर घेतल्या 63. 63 नंतर घेतल्या 36. 36 नंतर घेतल्यात 19. 19 नंतर घेतल्या 16. 16 नंतर घेतल्या 09. 09 घेतल्या नंतर घेतल्या 04. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लगेच लक्षात आली असेल की सर 97 पेक्षा लहान 85, 85 पेक्षा लहान 63, 63 पेक्षा लहान 36,
36 पेक्षा लहान 19, 19 पेक्षा लहान 16 आहेत, 16 पेक्षा लहान 9 आहेत, 9 पेक्षा लहान 4 आहेत. म्हणजेच सर डिसेंडिंग ऑर्डर घेतलायत, म्हणजेच उतरता क्रम घेतलाय. कसा क्रम? उतरता क्रम. म्हणजे लॉजिक तुमचं मिळालं मित्रांनो की उतरता क्रम हे लॉजिक आहेत. बघा एकदा चेक करू. स्टेप 1 मध्ये 97 पहिले घेतले, म्हणजे सर्वात मोठा अंक कोण? 97 घेतलाय स्टेप 1 मध्ये घेतला. ठीक आहे, ओके. बाकीचे ॲज इट इज 85 तसेच ठेवले, 16 तसेच ठेवले, 36 तसेच ठेवले, 4 तसेच ठेवले, 19 तसेच ठेवले. 97 हा पहिलेच घेतला होता, 97 घेणार नाही. 63 तसेच ठेवले, 9 तसेच ठेवले. एका स्टेपमध्ये एकच चेंज होते, एका स्टेपमध्ये एक चेंज होते. पहिल्या स्टेपमध्ये पहिलं चेंज झालं, दुसऱ्या स्टेपमध्ये दुसरं चेंज. ऑर्डर कोणता आहे? डिसेंडिंग, म्हणजे उतरता क्रम. पहिल्या स्टेपमध्ये सर्वात मोठा घेतला 97, दुसऱ्या स्टेपमध्ये त्याच्यापेक्षा लहान घ्यायचा आहे. 97 पेक्षा लहान कोण आहे? 97 पेक्षा लहान यस 85 आहेत. मग या ठिकाणी 85 सॉरी या ठिकाणी नाही. ठीक आहे, ओके. दुसऱ्या स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये पहिलं चेंज केलं आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये दुसरं चेंज करू. बरोबर आहे. मग दुसऱ्या स्टेपमध्ये दुसरं चेंज. 97 पेक्षा लहान कोण आहेत? 85. बाकीचे ॲज इट इज 85 इथं घेतलेच आहे. हां, आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे अडचण काय आहे? सर 85 सेकंड पोझिशनलाच होते, 85 सेकंड पोझिशनवरच घ्यायचे आपल्याला. आणि मी तुम्हाला सांगितलं की एका स्टेपमध्ये एक चेंज कंपल्सरी करायचं आहे. आपल्याला दुसऱ्या स्टेपमध्ये दुसरं चेंज करायचं होतं, परंतु चेंज होऊन आहेच ऑलरेडी. आणि तुम्हाला सांगितलं की एका स्टेपमध्ये एक तरी चेंज करावंच लागते. मग दुसऱ्या स्टेपचं दुसरं चेंज होऊनच आहेत, मग घेऊ आपण तिसरं चेंज करू. ठीक आहे, ओके. मग 97 85 85 पेक्षा लहान कोण आहे? 63. यस 63 घेतले. म्हणजे या ठिकाणी दोन आपल्याला चेंजेस दिसले आहेत. 85 ऑलरेडी चेंज होऊन होते, 63ला आपण घेतलेले आहेत. 16 ॲज इट इज, 36 ॲज इट इज, 4 ॲज इट इज, 19 ॲज इट इज. ठीक आहे, ओके. 9 ॲज इट इज. मी तुम्हाला फक्त डायरेक्शन देतोय. एका स्टेपमध्ये एक चेंज होते, दुसऱ्या स्टेपमध्ये दुसरं चेंज होते, तिसऱ्या स्टेपमध्ये तिसरं चेंज होते, परंतु प्रत्येक स्टेपमध्ये कंपल्सरी एक चेंज करावंच लागते मित्रांनो. त्यानंतर बघा मग 97 85 63 63 पेक्षा लहान कोण? 36. मग 36 घेतले या ठिकाणी. ठीक आहे, ओके. मग बाकीचे ॲज इट इज. हे या प्रकारे ऑर्डर मिळत गेला आपल्याला. म्हणजे लॉजिक ओळखलं आपण. काय लॉजिक? डिसेंडिंग ऑर्डर. तेच लॉजिक ओळखून आपल्याला खाली दिलेल्या प्रश्नाची उत्तर द्यायची. आता आपण ते प्रश्न सॉल्व्ह करू. कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं, काय करायचं हे पाहू. मग आता इथून प्रश्न सुरू होते. तर देन इनपुट दिलायत, या इनपुटचे आपल्याला खालील प्रश्नाची उत्तरं सोडवायची आहेत. चला, इनपुट काय आहेत? 9 25 16 30 32 18 17 06. बरोबर आहे. आपलं लॉजिक काय होतं? लॉजिक काय होतं? डिसेंडिंग ऑर्डर. कोणता ऑर्डर? डिसेंडिंग ऑर्डर. कोणता क्रम? उतरता क्रम. उतरता क्रम हा आपला लॉजिक आहे. कोणता क्रम? उतरता क्रम. उतरता क्रमामध्ये मोठ्याकडून लहान्याकडे यावं लागतं. मग या इनपुटमध्ये सर्वात मोठे कोण आहेत? सर्वात मोठे कोण आहेत? यस सर 32 आहेत. कोण आहेत? 32 32. म्हणजेच पहिली स्टेप बनेल आमची 32 32. पहिल्या स्टेपमध्ये किती आले? 32. मग बाकीचे ॲज इट इज. हां 09 नंतर 25. ओके, ठीक आहे, ओके. 25 16. ओके. 16 नंतर 30 30. ओके. 30 नंतर 32 नाही घेऊ शकत कारण 32 घेतलेच आम्ही पहिलेच. त्यानंतर 18 18. ठीक आहे, ओके. त्यानंतर 17 17. त्यानंतर 06. ठीक आहे, ओके. झालं. पहिली स्टेप बनली या इनपुटची. आम्ही या इनपुटची स्टेप बनवत आहोत, याच्या समोर लिहित आहोत मी, पण तू या इनपुटची स्टेप बनवत आहे पहिली स्टेप. ठीक आहे, ओके. पहिली स्टेप बनली. ओके, आलं लक्षात या प्रकारे. त्यानंतर दुसरी स्टेप स्टेप 2. मग मी काय म्हटलं? एका स्टेपमध्ये एक चेंज होते. लॉजिक काय आपलं? डिसेंडिंग ऑर्डर. मग आता 32 तर लिहायचेच आहेत दुसऱ्या स्टेपमध्ये. 32 पेक्षा लहान कोण आहेत? चला पहा याच्यात 32 पेक्षा लहान. यस सर 30 आहेत. बरोबर आहेत. 30 घेतले. त्यानंतर बाकीचे ॲज इट इज 09 25. ओके. 16. ओके. 30 घेतले का? हो घेतले. 30 डबल घ्यायचे नाही. 18 17 06. एका स्टेपमध्ये एकच चेंज करायचं. पहिल्या स्टेपमध्ये कोण चेंज केलं? 32. दुसऱ्या स्टेपमध्ये 30. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये तिसरं चेंज. पहिलेचे ॲज इट इज 32 30. ओके. तिसरं चेंज. 30 पेक्षा लहान कोण आहेत? 30 पेक्षा लहान कोण आहे? 30 पेक्षा लहान यस 25 आहेत. बरोबर आहेत. ओके. 25 लिहिले. बाकीचे ॲज इट इज 09. ओके. 25 लिहिल्या इकडे, डबल घेता येणार नाही. 16 18 17 आणि 06. ओके. 32 चेंज झाला. ठीक आहे, ओके. 30 चेंज झाला. 25 झाला. आता चौथ्या स्टेपमध्ये चौथं चेंज. पहिले 3 ॲज इट इज 32 30 25. 25 पेक्षा लहान कोण आहेत? 25 पेक्षा लहान यस सर 18 आहेत. चला लिहू 18. बाकीचे ॲज इट इज 09. ओके. 16
17 ओके 06 बरोबर आहे. मग आता 4 चेंज झाले आहेत. 5व्या स्टेपमध्ये 5वं चेंज ओके 32 30 25 18 18 पेक्षा लहान कोण आहेत? 18 पेक्षा लहान यस सर 17 आहेत ओके 17. बाकीचे ॲज इट इज 09 ओके हां किती 16 ओके 09 घेतले 16 17 घेतलेच आहेत. मग 06 किती स्टेप झाल्या 1 2 3 4 5 आला का ऑर्डर? डिसेंडिंग ऑर्डर नाही, इथे बिघडलेले आहेत. मग 5वी स्टेप बनेल. 5व्या स्टेपमध्ये 32 सॉरी कितवी 1 2 3 4 5 6वी स्टेप. 6व्या स्टेपमध्ये 6वं चेंज 30 25 18 17 17 पेक्षा लहान कोण आहेत? यस 16 आहेत. मग 16 इथे येईल 09 इथे येईल 06 इथे येईल. झालं का? फायनल ऑर्डर मिळाला का? 32 पेक्षा लहान 30 30 पेक्षा लहान 25 25 पेक्षा लहान 18 18 पेक्षा लहान 17 17 पेक्षा लहान 16 16 पेक्षा लहान 9 9 पेक्षा लहान 6 म्हणजे फायनल ऑर्डर मिळाला आहेत मित्रांनो. किती स्टेप बनल्या? ठीक आहे ओके. मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगतोय की आपण कुठे कुठे चेंज केलं बघू. पहिले काय चेंज केला 32 नंतर 30 तिसऱ्या स्टेपमध्ये 25 चौथ्या स्टेपमध्ये 18 5व्या स्टेपमध्ये 17 आणि 5व्या स्टेपमध्ये 6व्या स्टेपमध्ये काय 16 ओके. असे आपण चेंज करत नेले आहेत. एका स्टेपमध्ये एक चेंज होतो. चला आपला ऑर्डर मिळाला आहे. आता काही नाही फक्त प्रश्न पाहायचे आणि उत्तर द्यायचे. प्रश्न काय मित्रांनो? पहिला प्रश्न चला बघा. पहिला प्रश्न काय म्हणते? पायरी 5च्या उजवीकडून चौथे काय असेल? पायरी 5 म्हणजे स्टेप 5वी. स्टेप 5वी कोणती आहेत? फर्स्ट ही वाली फर्स्ट स्टेप आहे आपली ओके. ही वाली सेकंड स्टेप आहेत ओके. ही आहे आपली थर्ड स्टेप ओके. ही आहे आपली फोर्थ स्टेप आणि ही आहे आपली फिफ्थ स्टेज आणि ही आहे आपली 6th स्टेप. मग पायरी 5च्या उजवीकडून चौथे ओके. पहिला दुसरा तिसरा चौथा कोण आला आहेत? 17 आहे का ऑप्शन? यस आमचा आन्सर 17 मिळाला आन्सर. त्यानंतर दुसरा प्रश्न पायरी 4च्या शेवटून चौथा अंक कोणता असेल? पायरी 4च्या शेवटून चौथा किती कुठे आहे? पायरी 4 1 2 3 4 शेवटून चौथा 1 2 3 4 कोण आहेत? 9 आहे का ऑप्शन मध्ये? 09 09 कुठे आहे? यस 09 आहे मिळाला 09. तिसरा प्रश्न पायरी 5च्या डावीकडून तिसऱ्या अंकाच्या उजवीकडे पहिले अंक कोणते? पायरी 5च्या डावीकडून तिसरा पहिले पाहू. पायरी 5ची डावीकडून तिसरा पहिला ही पायरी 5वी पहिला दुसरा तिसरा डावीकडून तिसरा आहेत 25. डावीकडे म्हटलं तर आपलाच घ्यायचा उजवीकडे म्हटलं तर आपलाच हात घ्यायचा. डावीकडून तिसरा 25 डावीकडून तिसऱ्या अंकाच्या उजवीकडे पहिले अंक मग डावीकडून तिसरा 25 त्याच्या उजवीकडे पहिला कोण आहेत? 18 ओके. म्हणजे हा झाला तिसरा फर्स्ट सेकंड थर्ड. मग इकडून उजवीकडे पहिला कोण आहे? 18 आहे का ऑप्शन मध्ये? यस 18 ऑप्शन मध्ये आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न पायरी 3 मधील शेवटून दुसरा अंक कोणता? पायरी 3 कुठे? पायरी 3 1 2 3 शेवटून दुसरा 1 2 कोण आहे? 17 शेवटून कितवा? दुसरा 17 ऑप्शन थर्ड. चौथा पाचवा प्रश्न वरील प्रमाणे व्यवस्थापन करण्यास एकूण किती पायऱ्या लागतील? ते आम्ही पहिलेच काढलेल्या आहेत. किती पायऱ्या काढल्या आम्ही? 6 म्हणजे आन्सर येईल 6 ओके. किती ऑप्शन? फर्स्ट ऑप्शन. मित्रांनो आलं लक्षात? पहिला प्रकार कशाचा होता? नंबरचा. हा झाला टाईप 1. आता पाहायचा आहे टाईप 2 ठीक आहे ओके. टाईप 2 पाहू आपण. बघा लक्षात घ्या तुम्हाला समजलं असेल नक्कीच आशा व्यक्त करतो मित्रांनो. बघा लक्षात घ्या. त्यानंतर टाईप 2 मध्ये काय दिलं आहे? आदान प्रदान इनपुट टाईप 2 ठीक आहे ओके. बघा हे असे व्हिडिओ आमचे यूट्यूबवर सुद्धा आहेत सर्व विषयाचे. यूट्यूबच्या चॅनलला तुम्ही लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करू शकता ठीक आहे ओके. आपली ॲपसुद्धा आहेत त्या ॲपवर सुद्धा तुम्हाला सर्व प्रकारचे काही फ्री डेमो व्हिडिओसुद्धा दिले आहेत. फ्री डेमो टेस्ट पण दिलेले आहेत आणि काही पर्चेसिंग कोर्ससुद्धा दिले आहेत. ते तुम्ही फार कमी किमतीमध्ये आणि दर्जेदार कोर्स तुम्हाला उपलब्ध आहेत. चला प्रकार दुसरा आपण पाहू मित्रांनो. प्रकार टाईप 2 ओके. टाईप 2 याच प्रकारे आहेत आता. परंतु टाईप 2 कशाचा आहेत? कशाशी संबंधित आहेत बघू आपण. टाईप 2 मध्ये फक्त अक्षरे म्हणजे शब्द. याच्या आधी काय होतं? अंकांचं होतं. आता काय? अक्षरांचा. काय करायचं? बस त्याच प्रकारे मित्रांनो बघा लक्षात घ्या त्याच प्रकारे सॉल्व्ह करू. काहीच कठीण नाही आहे. याच्या आधी अंकांचा विचार केला आता अक्षरांचा विचार करू. लॉजिक तेच. लॉजिक ओळखण्यासाठी लॉजिक ओळखायचं आहे. लॉजिक ओळखण्यासाठी कितवी स्टेप पाहायची? यस शेवटची स्टेप पाहायची. शेवटची स्टेप कितवी आहे? चौथी. काय? TAK टेक ARER STION स्टेशन ब्रॉड गॉन इनफ. आता काय केलं असेल त्यांनी पाहू आपण विचार करू ठीक आहे ओके. पहिले घेतला
म्हणजेच ऑब्विसली त्यांनी लेटरचा विचार केला. कशाचा? लेटरचा. पहिले टी पासून सुरुवात केली, मग ए पासून सुरुवात केली, मग यस पासून, असं काही समजून नाही राहिलं सर काय केलं नेमकं. तर ठीक आहे, ओके. मग पाहू, पहिल्या स्टेपमध्ये टी ए के टेक घेतला. दुसऱ्या स्टेपमध्ये दुसरं लेटर ए आर ई आर घेतला. ठीक आहे, ओके. तिसऱ्यामध्ये जी ओ ई, बघा इथे मोठा लेटर घेतलाय, इथे लहान लेटर घेतलाय, इथं याच्यापेक्षा लहान घेतलाय यस. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की अल्टरनेट विचार केला या ठिकाणी. विचार असा सुद्धा कधी कधी करायचा, इथे अल्टरनेट विचार केलाय. कसा? बघा, टेकचा संबंध घेतला स्टेशनशी, आरचा संबंध जोडला ब्रॉडशी, ओके. स्टेशनचा संबंध जोडला गॉनशी, ब्रॉडचा संबंध जोडला इनफशी. म्हणजेच काय झालंय? कसा ऑर्डर? अल्टरनेट विचार केलाय. मग अल्टरनेट, टेक नंतर एक सोडला स्टेशन, मग टी पहिले काही यस पहिले? सर टी पहिले येतो एबीसीडी मध्ये, म्हणजे टी शेवटी येतो, यस त्याच्या आधी येतो, म्हणजेच टीच्या आधी यस येतो. बरोबर आहे. म्हणजे कोणता ऑर्डर घेतलाय? डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे उतरता क्रम. बरं, यांचं काय केलं असेल? ए आर ई आर, बी आर ओ जी एस टी ब्रॉड, याचा पहिले ए. ठीक आहे, ओके. इथे टी, इथे यस, इथे काय घेतलाय? जी, ओके. त्यानंतर इथे ए, हां, इथे बी, ओके. इथे काय? बी नंतर ई. बरोबर आहे. म्हणजेच इकडे काय झालाय? प्लस झालाय, इकडे काय झालाय? मायनस झालाय. काय झालाय? मायनस, ओके. मायनस झालाय. म्हणजेच हा जो आहे हा घेतलाय डिसेंडिंग ऑर्डर उतरता क्रम, आणि हा घेतलाय चढता क्रम, ओके. म्हणजे लॉजिक लागलं. अल्टरनेट, एक सोडून दुसऱ्याचा विचार करायचा आहे, पहिला सोडून तिसरा चढता क्रम उतरता क्रम, त्यानंतर दुसऱ्याचं चौथ्याशी चढता क्रम. चला, त्याच प्रकारे आता आपण सुरुवात करूया मित्रांनो. बघा, लक्षात घ्या, लॉजिक मिळालं, महत्वाचं आहे लॉजिक मिळणे. मग आता इथे इनपुट दिलाय, त्या लॉजिकचा विचार करून या इनपुटवरून आपल्याला प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. मग चला, त्या लॉजिकवरून याचे आपण स्टेप बनवू. चला, सर्वात पहिले कोण येईल सांगा? सर्वात पहिले आपल्याला कोणता क्रम घ्यायचा आहे? उतरता क्रम. सर्वात मोठा कोण आहे? सर्वात मोठा सी. आता एक काम करतो मी, यांचं पहिले इनिशियल लिहून घेतो. ठीक आहे, ओके. सी ओ एस क्यू डी, ओके, एफ. ठीक आहे, ओके. चालेल. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, आता सी ओ एस क्यू डी एफ घेतला आपण. चला बघा, मग आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात मोठा पहिले घ्यायचा आहे. कोण आहे सर्वात मोठा? सी आय ओ आय एस आय क्यू आय डी आय एफ, म्हणजे एबीसी मध्ये सर्वात शेवटी येणारा कोण? यस. यस आहेत. मग यसला पहिले घेऊन घेतो. यस वरून कोण आहेत? स्टार, ओके. यस घेतला. मग बाकीचे ॲज इट इज लिहायचे. कोण ॲज इट इज? सी, ओके, हां, ओ, ओके, यस तर घेतलाच आहे, हां, क्यू, हां, डी आणि एफ, ओके. झालं. त्यानंतर मग आता ही झाली पहिली स्टेप आपली. आता घेऊ दुसरी स्टेप. सॉरी, ठीक आहे, ओके. लक्षात घ्या, मी थोडंसं इथून मिटवतो. ठीक आहे, पहिल्या स्टेप समोर लिहितोय. हां, काय? यस, यस पहिले, नंतर सी ओ, ओके, हां, क्यू डी एफ, पहिली स्टेप्स. दुसऱ्या स्टेपमध्ये आता पहिल्याचा तिसऱ्याशी संबंध, दुसऱ्याचा चौथ्याशी. दुसऱ्यामध्ये काय करतो आपण? चढता क्रम. मग याच्यामध्ये कोणतं लेटर लहान आहेत? ठीक आहे, ओके. मग सांगा कोणतं लहान आहे? सर्वात लहान लेटर कोणतं? सी, यस. मग सुरुवात होईल आपल्याला दुसऱ्या याच्यामध्ये. यस तसाच राहील, यस तसाच राहील. ठीक आहे, ओके. यस तसाच ठेवला. ठीक आहे, ओके. मग आता चढत्या क्रमानुसार आपलं येईल सी. काय येईल? सी. आता बघा काय झालं या ठिकाणी. मी तुम्हाला सांगितलं की एका स्टेपमध्ये एक कंपल्सरी चेंज करावाच लागतो, परंतु इथे एक चेंज झालेलाच आहे ऑलरेडी. म्हणजे आपल्याला समोरचं पाहू, यस पेक्षा लहान कोण आहेत? ओ आय क्यू आय डी आय एफ आहेत. कोण आहेत? यस पेक्षा लहान क्यू आहेत. यस इथे येईल क्यू, ओके. बाकीचे ॲज इट इज ओ, ओके, डी आणि एफ. ठीक आहे, झालं. पहिल्या ह्याच्यात याला चेंज केलं, दुसऱ्या ह्याच्यात दुसरा चेंज होताच, पण तिसरा चेंज केला. नंतर आता सी, यसचा संबंध क्यूशी, सीचा संबंध समोर सीच्या नंतर डी येतं. यस सी क्यू डी, ओके. ठीक आहे, बाकीचे ॲज इट इज ओ एफ. ठीक आहे, ओके. बघा उतरता क्रम, सॉरी हा झाला उतरता क्रम, बरोबर आहे. बघा लक्षात घ्या, इथे उतरता क्रम,
इथे चढता क्रम, इथे उतरता क्रम. आता काय येईल? चढता क्रम. ठीक आहे, ओके. आता चढता क्रम, ठीक आहे, ओके. एस सी क्यू डी. आता बघा लक्षात घ्या, पहिले एस, नंतर सी, इथे चेंज केला क्यू, इथे चेंज केला डी. आता काय येईल? ठीक आहे, ओके. आता चढता क्रमामध्ये इथे दोन चेंज झाले होते. मग बघा, यसचा संबंध क्यूशी, क्यू पेक्षा लहान कोण? यस. कोण आहेत? ओ. व्हेरी गुड. ओ आहेच ऑलरेडी, ओ तर आहेच. मग आम्हाला एक चेंज करायचं आहे, मग ओ या ठिकाणी आहेच. मग ओच्या आधी काय येईल? यप. झालं. ठीक आहे, ओके. यस सी क्यू डी ओ एफ. म्हणजेच एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला या चौथ्या याची गरज पडलीच नाही, चौथ्या स्टेपची. ठीक आहे, ओके. आमच्या पायऱ्या किती झाल्या? 3च पायऱ्या झाल्यात. तुम्हाला प्रश्न विचारलायत, वरील प्रमाणे या इनपुटचे व्यवस्थापन करण्यात एकूण किती पायऱ्या लागतील? किती पायऱ्या बनल्या? 3 पायऱ्या. यस. आन्सर थर्ड. आन्सर किती वाला मित्रांनो? तिसरं. ठीक आहे, ओके. किती पायऱ्या लागतील? 3 पायऱ्या. प्रश्न दुसरा, पायरी 3च्या डावीकडून चौथे काय असेल? पायरी 3च्या डावीकडून चौथे 1 2 3 4. डावीकडून इकडून काय येईल? डी. आहे का? डी फॉर, डी वरून काय येते? डी वरून यस. कुठे आहे? डी. डी वरून डिमांड आहे का? यस. सेकंड ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन. त्यानंतर तिसरा प्रश्न, पायरी 2च्या उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या, पायरी 2, पायरी 2 ही वाली, उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या, ठीक आहे, ओके. उजवीकडे पहिले अक्षर कोणते? बघा, उजवीकडून तिसरं अक्षर, पायरी 2, पायरी कितवी? दुसरी. 1 2 3, तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडे पहिलं. आता उजवीकडून तिसरं, पहिलं दुसरं तिसरं, याच्या उजवीकडे म्हणजे इकडे पुन्हा रिवर्स. डी. काय? डी. डी फॉर डिमांड. डी फॉर काय? डिमांड. त्यानंतर पायरी 1च्या शेवटून तिसरं काय असेल? ही पायरी पहिली, शेवटून तिसरे, पहिलं दुसरं तिसरं. क्यू वरून काय आहेत? क्यू वरून क्विक. यस. ठीक आहे, ओके. त्यानंतर पायरी 3च्या उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडून दुसरे काय असेल? उजवीकडून पायरी तिसरी, तिसरी उजवीकडून कितवं अक्षर? तिसरं अक्षर, पहिलं दुसरं तिसरं, तिसरं झालं डी. डावीकडून दुसरं काय असेल? आता याच्या डावीकडून, डावीकडून इकडे पहिलं दुसरं काय येईल? यप. यप फॉर सॉरी, ठीक आहे, ओके. पायरी 3च्या उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडे, सॉरी डावीकडे म्हणजे इकडे याचं आहे, उजवीकडून तिसरं, पहिलं दुसरं तिसरं, याच्या डावीकडे कितवं? दुसरं, पहिलं दुसरं. सी. सी फॉर कार. सी फॉर कार. समजलं मित्रांनो? ओके. हा टाईप 2 तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. या पहिल्या भागात टाईप 1 आणि टाईप 2 आपण पाहतोय. दुसऱ्या भागात या इनपुट आउटपुटच्या आपण टाईप 3 आणि टाईप 4 घेणार आहोत. ठीक आहे, ओके. तोपर्यंत अभ्यास करा. चला भेटूया दुसऱ्या भागात. धन्यवाद.